सबस्क्राईब बटनवर क्लिक करून मॅथ्स क्रिएटिव्हिटी चॅनलला सबस्क्राईब करा आणि क्लिक करा बेल आयकॉन. यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. झटपट बिर्याणी बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे 750 ग्राम चिकन, मीठ चवीनुसार, हळद, तिखट 2 चम्मच. तिखट पण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आलं लसूणची पेस्ट भरपूर घालायची आहे, म्हणजे 2 ते 3 चम्मच आलं लसूणची पेस्ट तुम्हाला यामध्ये घालावं लागेल. ही पेस्ट जी आहे ती फ्रेश घ्यायची आहे. त्यानंतर 2 चम्मच धना पावडर, आणि 1 वाटी दही. यामध्ये 4 ते 5 पुदिन्याची पानं आपण घालणार आहे. फ्रेश कोथिंबीर, मिरची अशी व्यवस्थित मध्यभागी कापून घ्यायची आपल्याला टाकायच्या आधी, आणि 3 ते 4 हिरवी मिरची. आता याला व्यवस्थित आपण हाताने हा मसाला लावून घेणार आहे चिकनला, आणि याला आपल्याला कमीत कमी अर्धा तास मॅरिनेशनला ठेवायचं आहे. जेव्हा चिकन बिर्याणी करता आपण चिकन आणतो, ते चिकन जे आहे ते तुम्ही विथ बोन आणायला हवं, म्हणजे जो बोनचा जो स्वाद असतो तो बिर्याणीमध्ये व्यवस्थित उतरतो. कांदा छान अशा प्रकारे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. यामध्ये आपण तळलेला कांदा घालणार आहे, म्हणजे याचा खूप छान असा स्वाद बिर्याणीमध्ये येतो. जर बिर्याणीमध्ये आपण हा ब्राऊन कांदा नाही टाकला तर बिर्याणीची जी टेस्ट आहे ती मिसिंग होते. एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला घालायचा आहे 2 पॅकेट यामध्ये. ॲक्च्युली आपण ही पाव किलो चिकन आणि पाव किलो राईस घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला एव्हरेस्ट चिकन बिर्याणी मसाल्याचे 2 पॅकेट्स लागणार आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण. अशा प्रकारे आपण हा जो मसाला आहे मॅरिनेशनचा हा व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आता हे मॅरिनेट होईपर्यंत अर्धा तास तोवर आपण आपला जो राईस आहे त्याचं प्रिपरेशन करणार आहे. तांदूळ उकळायच्या आधी हा अर्धा तास भिजवून घ्यायचा, यामुळे जी बिर्याणी आहे आपली ती व्यवस्थित मोकळी होते. पाणी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे, आणि पाणी तांदूळ उकळण्याकरता थोडं जास्तच घ्यायचं. यामध्ये तांदूळ जो आहे तुमचा असा मोकळा उकळला गेला पाहिजे, म्हणजे त्यामुळे बिर्याणी छान अशी मोकळी होते. पाणी गरम झालेलं आहे. आपण 2 कलमी घालणार आहे, 4 ते 5 लवंग, 4 छोटी वेलची, थोडंसं शाही जिरा, मिरे, आणि 2 तेजपान. हे सर्व आपण या पाण्यामध्ये घालणार आहे. याला थोडा पाण्याला फ्लेवर आल्यानंतर आपण यामध्ये तांदूळ घालूया. एक ते 2 चम्मच तेल यामध्ये जो आपला तांदूळ आहे तो मोकळा होण्यास मदत होईल. जेव्हा तुम्ही सूप पिता त्यासाठी जसं मीठ रिक्वायर्ड असतं त्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये मीठ घालायला पाहिजे, म्हणजे या पाण्याला मिठाची चव आली पाहिजे, आणि जो तांदूळ यामध्ये उकळणार त्याला पण व्यवस्थित चव आली पाहिजे. जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही त्याला थोडंसं टेस्ट पण करू शकता. यामध्ये आपण आपला बासमती राईस घालणार आहे. आपला राईस हा जो आहे हा 70 ते 80% शिजवायचा आहे आपल्याला.
त्याप्रमाणेच यामध्ये पाणी असायला पाहिजे. 20% शिजायचा राहिलेला जो राईस आहे तो आपण जेव्हा ग्रेव्ही आणि राईस कंबाईन करणार आहे म्हणजे एकत्र करणार आहे त्यावेळेस 100% शिजणार आहे. ग्रेव्ही बनवण्याकरता आपण कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घालणार आहे आणि यामध्ये तूप घालणार आहे 1 वाटी. तूप घातल्याने बिर्याणीला खूप छान अशी अप्रतिम टेस्ट येते. हे तूप मी घरीच बनवलेलं आहे. याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तिथून लिंकवरती त्या क्लिक केल्यावरती तुम्हाला तो व्हिडिओ ओपन होईल आणि तुम्ही तो बघू शकता. आता 30 मिनिट छान असं आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे ते आपण यामध्ये घालणार आहे आणि याला 70 ते 80% शिजवून घेणार आहे. सुंदर असा कलर आलेला आहे बिर्याणीला. यामध्ये आपण आता 2 टोमॅटो चिरलेला आहे बारीक मी, हा पण घालायचा आहे. चॉपरच्या साहाय्याने आपण टोमॅटो हा काही सेकंदामध्ये कट करू शकतो. त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही ते तिथून चेक करा. हा टोमॅटो व्यवस्थित आपण यामध्ये होऊ देणार आहे आणि याला आपण 80% शिजवून घेणार आहे चिकनला. 20% उरलेलं चिकन शिजायचं राहिलेलं आहे ते आपण राईसमध्ये आणि ते दम होताना शिजून येईल. 1 चम्मच लिंबूचा रस आपण यामध्ये घालणार आहे. या ग्रेव्हीमध्ये चिकनला आपण कमी फ्लेमवरती ठेवून शिजवून घेणार आहे. खूप सुंदर स्मेल आणि छान असा कलर आलेला आहे. 5 मिनिट आपण याला झाकून ठेवणार आहे. अशा प्रकारे सुंदर असा कलर आलेला आहे. तुम्हाला आता हे 80% जे आहे जे आपलं चिकन ते शिजलेलं आहे. तुम्हाला जर असं पण खायचं असेल ग्रेव्ही सोबत तर तुम्ही खाऊ शकता. यामध्ये आपण राईस घालणार आहे आता आणि आपली जी बिर्याणी आहे ती छान प्रकारे ज्युसी अशी होणार आहे. खूपच छान असा कलर आलेला आहे. हा राईस मी असा गाळून घेतलेला आहे. हा छान प्रकारे मोकळा झालेला आहे. आता आपण हा यात व्यवस्थित घालणार आहे. असा छान व्यवस्थित असा हा एक लेवलनी करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवून द्यायची आहे. तर यामध्ये छान प्रकारे आपण हा एक लेवलनी करून घेतलेला आहे राईस. आपण ब्राऊन केलेला कांदा आहे तो यामध्ये घालणार आहे व्यवस्थित. या कांद्याने खूप छान अशी टेस्ट बिर्याणीला येते. त्यानंतर
त्यानंतर आपण फ्रेश असा कोथिंबीर घालणार आहे यामध्ये. पाच ते 6 पुदिन्याची पानं. आपली जी बिर्याणी आहे ती जास्त कोरडी नको व्हायला म्हणून आपण थोडंसं यामध्ये देसी तूप घालायचं आहे. नंतर मी थोडासा दुधामध्ये कलर टाकलेला आहे जिलेबीचा. तुम्ही याऐवजी दुधामध्ये केसर घालू शकता. यामुळे जी बिर्याणी आहे ती व्यवस्थित आपली परफेक्ट प्रपोर्शनमध्ये रेडी होते, नाहीतर खूप जास्त सुक्की होते बिर्याणी. तुम्ही ही घालू शकता किंवा स्किप पण करू शकता, बट यामुळे जो बिर्याणीला कलर आहे तो खूप सुंदर येतो. बिर्याणीला झाकून मीडियम फ्लेमवरती 15 मिनिट ठेवायचं आहे. अशा प्रकारे अप्रतिम स्वादिष्ट अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे. तुम्ही मठ्ठ्याबरोबर हिला सर्व करू शकता. या पद्धतीने तुम्ही बिर्याणी बनवा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन येईल, ज्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ इझिली बघू शकाल.